शनी आणि शुक्र एक शक्तिशाली राजयोग बनवणार आहेत। या राशींना धनलाभ होऊ शकतो। नमस्कार, उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शनी आणि शुक्र यांचा अर्धकेंद्र योग काही राशींना आर्थिक लाभ, गुंतवणुकीत यश आणि अडकलेले पैसे मिळवण्यासाठी चांगल्या संधी देईल। हा योग विशेषतः मेष, वृषभ आणि मकर राशींसाठी शुद्ध परिणाम देईल। ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा अतिशय मंद गतीने चालणारा ग्रह आहे। तो एका राशीत सुमारे 2.5 वर्षे राहतो आणि संपूर्ण राशीत एक चक्कर पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात। सध्या शनी मीन राशीत स्थित आहे आणि तो इतर ग्रहांशी युती किंवा विशेष दृष्टी करून विविध प्रभाव पाडत आहे। 22 जून 2025 रोजी सकाळी 11:43 शुक्र आणि शनी 45 अंशाचा कोन बनवणार आहेत, ज्याला अर्धकेंद्र योग म्हणतात। या विशेष योगाचा प्रभाव काही राशींसाठी विशेषतः आर्थिकदृष्ट्या खूप शुभ राहणार आहे। शुक्र हा आनंद, सौंदर्य आणि विलासाचा कारक असला तरी शनी कर्म, शिस्त आणि फळाचे प्रतीक आहे। जेव्हा हे दोन्ही मिळून अर्धकेंद्र योग बनतात तेव्हा धनलाभ आणि स्थिरता येण्याची शक्यता प्रबळ होते। या योगामुळे काही भाग्यवान राशींना अचानक लाभ, गुंतवणुकीत नफा आणि अडकलेले पैसे मिळणे असे शुभ परिणाम मिळू शकतात। या राजयोगातून कोणत्या राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया। अर्धकेंद्र राजयोग कसा तयार होतो? जेव्हा दोन ग्रह एकमेकापासून 45 अंशाच्या कोनात असतात तेव्हा अर्धकेंद्र राजयोग तयार होतो। हा योग शुभेच्छा आणि यश दर्शवतो। विशेषतः जेव्हा हा योग शनी आणि शुक्र यांच्यामध्ये तयार होतो तेव्हा पैसा, करिअर आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल येतात। अशा योगामुळे जातकांना आर्थिक लाभ, स्थिरता आणि नवीन संधी मिळतात। पहिली रास आहे मेष रास। हा शनी आणि शुक्र अर्धकेंद्र योग मेष राशीच्या रहिवाशांसाठी खूप शुभ ठरेल। तुमच्या 12व्या आणि पहिल्या घरात शनी आणि शुक्र स्थिती तुम्हाला अनेक अडचणींमधून बाहेर काढू शकते। तुम्ही कामात चांगले प्रदर्शन करू शकाल, त्यामुळे तुम्हाला यश मिळण्याचे मजबूत संकेत आहेत। मित्रांसोबत तुमचा वेळ आनंददायी जाईल आणि नवीन प्रभावशाली लोकांशी तुमचा संपर्कही वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फायदा होईल। तुम्हाला प्रवासाच्या संधी देखील मिळू शकतात, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील। तुम्ही तुमचे म्हणणे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी व्हाल। आरोग्य चांगले राहील, जीवनातील सततचा ताण कमी होईल। तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि व्यवसाय किंवा नोकरीतील तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी ठोस पावले उचलाल। दुसरी रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरेल। तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध मजबूत होतील आणि तुमच्या कामात कौतुक होईल। वाढ किंवा तुम्हाला पगारवाढीचे संकेत मिळू शकतात। दीर्घकाळापासून असलेल्या समस्या संपत्ती येतील आणि विशेषतः शिक्षणाशी संबंधित यश मिळेल। मुलांशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील। तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल। आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्तता मिळेल। तिसरी रास आहे मकर रास। मकर राशीच्या लोकांसाठी हा योग सौभाग्यकारक आहे। कुटुंबातील सुरू असलेला कलह संपण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवन आनंददायी आणि गोड असेल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फलदायी असेल। तुमच्या मेहनतीचे आणि समप्रमाणाचे फळ मिळेल आणि तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वासही मिळेल। पदोन्नती किंवा काही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।